नमस्कार मंडळी. तर सकाळचं दुपारचं आपलं रुटीन संपलेलं आहे. तर आता संध्याकाळचे 6-6:30 वाजलेले आहेत. तर दुपारमुळे जास्त उन्हामुळे सगळीजण दुपारची झोपलेले होते. तर संध्याकाळचा चहा वगैरे घ्यायचा. हातपाय तोड धुतलेले आहेत. दिवे लागण्याची वेळ ही झालेली आहे. तर थोडा संध्याकाळचाही आता मेकअप आवरायला घेऊया. आम्ही घरीच असतो त्यामुळे आम्ही दुपारचं रिकामीच असतो. आता संध्याकाळच्यासाठी आता जेवणाची तयारी पण करायची होती. त्यामुळे आता सगळीजण उठून हातपाय तोंड धुवून घर झाडून काढून संध्याकाळच्या आधी तर संध्याकाळी मुलांना लवकर खायला द्यायला लागते. त्यामुळे मी मिसळची सकाळीच तयारी करून घेतलेली आहे. तर मी आमच्या इथलं थोडं संध्याकाळचंही वातावरण कसं असते ते तुम्हाला दाखवते. असा गार छान वारा सुटलेला आहे. साडेसहाच्या दरम्यान थोडं बाहेर फिरलं की छान गार वाऱ्यात फिरलं की मस्त वाटतं. त्यांचा चहा वगैरे झालेला आहे. बाहेरचंही वातावरण दाखवलेलं आहे तुम्हाला मी. चला तर आता मी मिसळपाव कसं बनवतात त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार. इथे मी मटकी घेतलेली आहे, एक बटाटा घेतलेला आहे, मसाला तीळ, जिरे, धने, कांदा, लसूण, सुकं खोबरं हे आता एका तव्यावर ठेवून मी छान भाजून घेणार आहे. आणि आता मिक्सरलाही ते मी धने, जिरे, तीळ हे कोरडाच वाटून घेणार आहे. इकडे मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे मटकीसाठी फोडणी देण्यासाठी. तर मी मटकीला फोडणी घालत आहे की तेल, कांदा, कढीपत्ता, मोहरी, हळद याची सगळी फोडणी करून मी त्यावरती मटकी टाकणार आहे. मटकी अशी छान परतून घ्यायची. एका पातेल्यात मी बाजूला गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे. ते मटकीत परतून झाली की ती मटकीत घालणार आहे. वरून कोथिंबीरही घालायची. चवीप्रमाणे मीठ. आता ही मटकी परतून झाल्यानंतर मी गरम पाणी घातलेलं आहे. इकडे माझा कोरडा ओला मसाला वाटूनही तयार झालेला आहे. आता रश्श्यासाठी मी फोडणी देत आहे. प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आपण वाटण केलेलं परतून घ्यायचं आहे. वाटण परतल्यानंतर त्यात गरम मसाला, आपण कोरडा तीळ, जिरे ते वाटलेले होते तेही टाकायचं. हळद, लाल तिखट हे असं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मसाल्याचं भांडं धुवून घेऊन ते पाणीही त्यात टाकायचं. आणि जे मटकीचं आपण आळणी केलेलं होतं ते त्यात टाकायचं. अशी ही मटकीच्या रश्श्याला उकळी आलेली आहे. तर हा मटकीचा रस्सा आपला तयार झालेला आहे. इथे तुम्हाला दाखवतोय मी. मिसळपाव म्हटलं की घरी सगळ्यांना आवडतो आणि आवडीने सगळीजण खातात. इथे मी ताटात घेऊनही तुम्हाला दाखवलं आहे मटकीसोबत. मिसळपाव म्हणजे ब्रेड, फरसाण, बारीक चिरलेला कांदा, लिंबू, वरून कोथिंबीर. आपलं मिसळचं ताट तयार झालेलं आहे.
हा माझा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.